नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा ताईचं इंजेक्शन घेऊन येत असतो. त्यावेळेला मामा विचारतो की काय झालंय, अंजलीचं काय सांगितलंय डॉक्टरांनी. तेव्हा ते म्हणतो की ताईचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागणार आहे असं सांगितलंय. मला जरा घाई आहे, मी येतो असं म्हणून ते इंजेक्शन घेऊन तो निघून जातो. आता पुन्हा एकदा सगळे टेन्शनमध्ये येतात. आजीला तरी या सगळ्यांनी धक्काच बसतो आणि आजी तिथेच खाली बसून राहते. मामालाही वाईट वाटू लागतं की या सगळ्या परिस्थितीमधून अंजलीला त्रास व्हायला लागलाय. आता वल्लरी मुद्दाम खोटं खोटं नाटक करून आजीला सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असते. नंतर आजी देवाला हात जोडत म्हणते की रामराया, माझ्या अंजलीची रक्षा कर. नंतर सुप्रिया इथे सारखी सारखी फोन करत असते, परंतु ईश्वरीचा फोन काही लागत नसतो. म्हणून नंतर ती नम्रताला कॉल करते आणि नम्रताला विचारते की सगळं ठीक आहे ना तिकडे. तेव्हा नमू म्हणते की आई, खरंच एक म्हणता म्हणता दुसरं काही बिघडत चाललं इकडे. तेव्हा सुप्रिया म्हणते की काय झालं आहे नक्की. मग नमू म्हणते की आई, अगं त्या राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो कोमामध्ये आहे. त्याबरोबरच ताईला याचा जबरदस्त धक्का बसला आहे, म्हणून अंजली ताईला ॲडमिट केले आहे. त्यांची डॉक्टर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल असं म्हणतात. सध्या त्यांचंही सगळं धोक्यातच आहे. तेव्हा या ऐकल्यावरती आई म्हणते की बापरे, आता काय करायचं. तेव्हा मग ती म्हणते की हो, सगळेजणं धीर देत आहेत एकमेकांना. तेव्हा सुप्रिया म्हणते की बरं नमू, तू तिथेच थांब आणि जर काही लागलं तर मला कळव आणि मला बोलव. तेव्हा नमू म्हणते की हो ठीक आहे आणि ती फोन ठेवते. नंतर मग आता इथे नम्रता ही आकाशला धीर देत असते आणि त्याला समजावते की काही होणार नाही, तुम्ही शांत व्हा. इथे शुभंकर हा सुप्रियाला विचारतो की काकू, काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, सगळं ठीक तर आहे ना तिकडे. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही, काहीही ठीक नाही आहे. म्हणजे इतका प्रॉब्लेम झाला आहे की काहीच कळायला मार्ग नाही आहे. इशूची जी नणंद आहे ना, तिलाही ॲडमिट केलं गेलं आहे आणि तिचीही डिलिव्हरी आता कॉम्प्लिकेशन आहे असं सांगतात. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. एक काम कर, तिकडे नमू आहे ना, काही लागलं तर ती कॉल करेलच. आपण काकांना घेऊन जाऊया. तेव्हा मग ती म्हणते की मी काय म्हणते, मला ना जरा ठीक वाटत नाही आहे. मी मठात जाऊन येते, म्हणजे मला जरा बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, चल, मी तुला गाडी आहे ना बाजूला, तुला गाडीने घेऊन जातो. ती नको म्हणत असताना तो म्हणतो की अगं, इथे तर मी मोबाईल बघतच राहणार ना, आणि मी काही इंदोरवरून चालत आलेलो नाही आहे. मी आराम केलेला आहे, त्यामुळे चल, मी सोडतो तुला, असं म्हणून तो घेऊन जातो. नंतर इथे गुरुजींना आता आजीने बोलवलेलं असतं. तेव्हा गुरुजी म्हणतात की नमस्कार सुभद्राताई, काय झालं आहे, तुम्ही मला का बोलवलं इथे. तेव्हा ती म्हणते की गुरुजी, सगळंच घरात विचित्र सुरू आहे. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, घरात खूप अंतर्गत वाद सुरू आहेत. गुरुजी म्हणतात की हो, तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की सध्याची ग्रहदशा ही तुमच्या घरासाठी चांगली नाही आहे. घरात प्रत्येक नात्यांमध्ये आपापसात वाद होताना दिसणार आहेत. त्यामुळे सध्या तरी खूप विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा मग आजी म्हणते की अंजलीच्या बाबतीतही खूप विचित्र घडतंय. म्हणजे आमचे जावई बापू ते कोमामध्ये आहेत आणि अंजलीला त्याचा धसका बसला आणि तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते आणि डॉक्टरांनी सगळंच काही खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं सांगितलं. काय करायचं काहीच कळत नाही आहे गुरुजी. तुम्हीच एकमेव आधार आहात, म्हणून तुम्हाला बोलवलं. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की सुभद्राताई, काळजी करू नका. मला एकंदरीत आपल्या घराचे सगळे काही ग्रह काय आहेत, कोणाचं काय आहे, हे सगळं काही बघावं लागेल. त्यासाठी मला वेळ द्या. मी सगळं काही बघतो आणि नंतर तुम्हास कळवतो. मग गुरुजी, येतो मी, हरिओम असं म्हणून निघून जातात. आता त्यावेळेला तिथे सुभद्रा त्यांच्यासमोर हात जोडूनच बिचारी उभी असते. तर अंजलीची तब्येतही नाजूक असते. ईश्वरी तिच्या बाजूलाच बसून असते, कारण की जर काही अचानक तिच्या तब्येतीला त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांना कळवायला. ईश्वरी तिच्या बाजूलाच असते. तेवढ्यातच पुन्हा अंजलीला शुद्ध येते आणि ती कळवळायला लागते की राजेश, राजेश, तुम्हाला काही होणार नाही, प्लीज थांबा, असं म्हणून ती जोरजोरात ओरडत असते. तेव्हा आता डॉक्टरांना अंजली ताई प्लीज शांत व्हा, आणि ईश्वरी डॉक्टरांना डॉक्टर डॉक्टर प्लीज आतमध्ये या असा आवाज देत असते. तेवढ्यातच आता ईश्वरीला कळतं की तिला खूप त्रास व्हायला लागला आहे आणि ताईचे पल्स रेट वगैरे पण खूप डाऊन झालेले असतात. त्यामुळे ईश्वरी मोठमोठ्याने डॉक्टरांना आवाज देते. तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि विचारतात की काय झाले मिसेस भोसले, आर यू फाईन, असं म्हणून आता पुन्हा एकदा अंजलीला त्रास व्हायला लागलेला असतो. आणि मग डॉक्टर तिचे पल्स रेट वगैरे बघतात. BP पुन्हा शूट झालेला असतो. त्यावेळेला डॉक्टर आता सिस्टरला म्हणते की तुम्ही पटकन ह्यांना ऑक्सिजन लावा, यांना ऑक्सिजनची गरज आहे, यांना खूप त्रास व्हायला लागला आहे.
मिसेस भोसले प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, शांत व्हा, असं म्हणून ते तिला गप्प करत असते. पण इथे अंजलीला सारख्या कळ्या येत असतात आणि तिला त्रास होत असतो. ती म्हणते की डॉक्टर मला खूप त्रास होतोय. तेव्हा मग सिस्टर म्हणतात की मॅम हे इंजेक्शन आता आणून दिलेलं. तेव्हा मिसेस भोसलेंना ताबडतोब इंजेक्शन द्यायला लागेल, त्याशिवाय त्यांना बरं वाटणार नाही. त्यामुळे अंजलीला पटकन तिथे इंजेक्शन देतात. त्यानंतर रिया ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते. अर्णव हे घेऊन जात असताना तिला मागूनच ती आवाज देत असते, मिस्टर अर्णव राजे शिर्के. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही रिया तुम्ही इथे कसे काय आल्या? तेव्हा ती म्हणते की तुम्ही तर मला सांगितलं होतं ना की त्या सर्वेशचा बदला घेण्यासाठी तुम्ही मला मदत कराल, पण तुमचा त्यानंतर काही कॉलच नाही आहे. तुम्ही सगळ्या फॅमिलीसमोर त्याचा चेहरा आणणार होतात ना, मग आता काय झालं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की ॲक्च्युली त्याचं काय झालं आहे की मला हे सगळं काहीही करता येणार नाही आहे. आमच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम चालू आहेत. आय नो मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला बोलवेन त्या राजेशचा पर्दाफाश करण्यासाठी, परंतु दिस इज नॉट द राईट टाईम. त्यामुळे आता प्लीज हे सगळं थांबवूया थोडे दिवस. तेव्हा ती म्हणते की नो, काहीही झालं ना तरीही मला त्या राकेशशी काही लेणं-देणं नाही आहे. मला त्या सर्वेशला धमकवायचं आहे. त्याने जे काही माझ्यासोबत केलं आहे ना, त्याचा बदला मला घ्यायचा आहे. त्याने मला लग्नाचं खोटं आमिष दाखवून फसवलं आहे मला. म्हणून मला त्याला बदला घ्यायचाच आहे. तर इथे ईश्वरी ताईला त्रास होत असतो म्हणून सारखी फोन करत असते अर्णवला, परंतु अर्णव फोन उचलत नसतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज फोन उचला ना. तितक्यातच मग तो फोन उचलतो आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही कुठे आहात? प्लीज लवकर वरती या, ताईची तब्येत खूप बिघडती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की येस येस आय एम कमिंग असं म्हणून तो फोन ठेवतो. इथे अंजलीचं तब्येत खूपच नाजूक होत चाललेली असते. तिला ऑक्सिजन लावण्यापर्यंत खूप प्रॉब्लेम होत असतो. तेव्हा मग आता तिला ऑक्सिजन लावल्यानंतर सगळेजण तिच्याकडे आता आशेने बघत असतात की अंजलीचं काही व्हायला नको. आणि अर्णवचा फोन ठेवतो तोपर्यंत समोरून रिया आता निघून गेलेली असते. आणि ती निघून गेल्यानंतर अर्णव पुन्हा तिच्या मागे जातो आणि पुढे येऊन उभा राहून म्हणतो, प्लीज स्टॉप. मी तुम्हाला सांगतोय, इट्स अन रिक्वेस्ट, आतमध्ये जाऊ नका. तिला माझ्या ताईला यामुळे खूप त्रास होतोय. तुम्हाला माहिती आहे का, त्या राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या ताईची तब्येत खूप बिघडली. माझी ताई ही आता खूप मोठ्या ऑपरेशनमध्ये आहे. तिला ही बाळ आता होणार आहे आणि ते खूप प्रीमॅच्युअर असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही असा त्रास करून देऊ नका किंवा आमच्या घराला काही फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होईल असं करू नका. आतमध्ये सिच्युएशन खूप डेंजरस आहे. जर तुम्ही अशा अवस्थेत माझ्या ताईसमोर गेलात आणि तिला सांगितलं तर आणखी त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो तिच्या बाळावर किंवा तिच्यावर. प्लीज इट्स अन रिक्वेस्ट. आणि हवं तर मी तुम्हाला ब्लँक चेक देऊ शकतो, जे काही त्या राजेशने तुम्हाला लुबाडलं आहे त्याबद्दल. तेव्हा ती म्हणते की नो, मला पैसा वगैरे काही नको आहे. मला फक्त बदला घ्यायचा आहे त्या राकेशकडून आणि तो माझ्याकडून जे काही वागला आहे ना, त्याचा बदला त्याला द्यायचा म्हणजे द्यायचाच. तो म्हणतो की प्लीज ऐकून घ्या माझं. मी तुम्हाला वेळ देईन नंतर, पण प्लीज आता नको. ही वेळ नाही आहे बरोबर. तुम्ही प्लीज आतमध्ये काही सिच्युएशन आहे ना, तुम्हाला माहीत नाही आहे. प्लीज जाऊ नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तरीही ती म्हणते की हे बघा, तुम्ही मला मोका देणार होतात ना सगळ्यांसमोर येण्याचा, तो तर तुम्ही दिला नाही. मी वाट बघितली होती, पण आता मी आणखी वाट नाही बघू शकत. त्या राकेशसारख्या फ्रॉड आणि चीटर माणसाला मी अजिबात आता संधी देऊ शकणार नाही आहे. त्यामुळे मला प्लीज जाऊ द्या, बाजूला व्हा. प्लीज मूव्ह ऑन. असं म्हणून आता ती स्वतः तिथून निघून जाते आणि तिच्या मागोमाग अर्णव देखील धावत आलेला असतो. अर्णव मागे धावत जातो, प्लीज मिस रिया थांबा असं ओरडत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की एक मिनिट अर्णव सर, काय झालं? अहो तुम्ही कुठे आहात? तिथे ताईंची तब्येत खूप बिघडली आणि तुम्ही कुठे गेलेलात? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ती रिया. तेव्हा मग ती म्हणते कोण रिया? आता अर्णव तिला सगळं काही सांगतो. रिया कोण आहे आणि ती राकेशची गर्लफ्रेंड सगळ्यांसमोर सत्य सांगायला गेली. आता अर्णव म्हणतो की प्लीज तिला थांबवायला पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ईश्वरी म्हणते की एक मिनिट सर, आपण बघूया. आणि मग ती आता धावत तिच्या मागे जात असते. सगळेजणं ताईसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. वल्लरी म्हणते की करा, प्रार्थना करा. तसंही त्या अंजलीचं काही बरं वाईट झालं तर मात्र ईश्वरी घराबाहेर गेली म्हणून समजायची. तेवढ्यातच समोरून रिया चालत येताना दिसते. वल्लरी म्हणते की अरे वा, ही पण आली आता, म्हणजे सोने पण सुहागा झाला. ही येऊन सगळीकडे आता बोंबाबोंब करणार आणि पुन्हा एकदा वाट लागणार. बरं झालं, अगदी वेळेवर आली ही रिया. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते एक मिनिट, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की तू कोण आहेस? ती म्हणते की मी ईश्वरी अर्णव राजे शिर्के यांची पत्नी. तेव्हा मग लगेचच रिया म्हणते की काय काम आहे?
तेव्हा रियाला ते म्हणते की तू आता जे काही करायला जाणार आहेस त्याच्या अगोदर मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. त्यानंतर तुझ्या लक्षात येईल की मी तुला काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. आता रिया हे तिच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन जाते. मग वल्लरी विचार करते की ही ईश्वरी या रियाला काय दाखवण्यासाठी घेऊन गेली असेल. नक्की काय चालू आहे या ईश्वरीचं. जरा चांगला मस्तपैकी स्फोट झाला असता तर तो होऊ दिला नाही. बघूया आता काय घडतं ते. नंतर मग रियाच्या हाताला धरून जिथे राकेश ICUमध्ये असतो तिथे ईश्वरी तिला घेऊन येते आणि म्हणते की हा बघ तू ज्याला शोधत आली आहेस ना, ज्याच्यावर तू इल्जाम लावला आहेस ना, त्याची अवस्था बघ देवाने काय करून ठेवली आहे. मग आता समोर राकेश असतो आणि तो खूप विचित्र अवस्थेत असतो. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो. त्याशिवाय तो कोमामध्ये गेलेला असतो. आता ईश्वरी म्हणते की बघ तुला वाटत होतं ना की तू या माणसाला शिक्षा देणार आहेस, पण या माणसाला ऑलरेडीच त्याच्या नियतीने भगवानने शिक्षा दिलेली आहे आणि आपल्याबरोबर जे काही केलं आहे त्याची शिक्षा तो ऑलरेडी भोगतोय. आपण काहीच करायची गरज नाही आहे असं वाटतं मला. तेवढ्यात त्या रियाला आठवतं सर्वेशने तिला लग्नाच्या कशा काय सगळ्या काही वचन दिलेलं असतं की तुझ्याबरोबर मी लग्न करणार, आपण दोघंजणही छान सेटल होऊया. नंतर मग ती म्हणते की ठीक आहे, याची परीक्षा बघितलीस तू, आता इकडे ये. ज्याची बायको ते सगळं ऐकून धक्क्यात जाते, त्याची परिस्थिती पाहून माझी नणंद म्हणजे अंजलीताई यांना खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यांच्या पोटात बाळ होतं. या धक्क्यामुळे त्यांना अचानकच प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसाठी आणावं लागले आणि त्यांची तब्येतही खूप नाजूक झालेली आहे. तेव्हा रियाला आठवतं अंजलीला बघितल्यानंतर की राकेशने तिला सांगितलेलं असतं अगोदर की ती माझी बहीण आहे, डिलिव्हरीसाठी गावावरून इथे आलेली आहे आणि तिची जबाबदारी माझ्यावर आहे. तेही फ्रॉड तिला आठवतं. मग ईश्वरी म्हणते की हिची कंडिशन तरी बघा आणि मला सांगा. खूप नाजूक आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की बाळ किंवा या दोघांपैकी कोणीतरी वाचवणं खूप कठीण होणार आहे. मग मला सांगा, अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायला तयार आहात? तेव्हा मग लगेचच ती म्हणते, पण मला ह्या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. तेव्हा मला ह्या सगळ्याला बघून आता गप्प बसावं लागणार आहे का? माझा जो बदला आहे तो मला घ्यायचा नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी तुम्हाला नक्कीच हा बदला घेऊन देणार आहे. आता ईश्वरी त्या ताईकडून बाजूला रियाला आणते आणि म्हणते की हे बघा, प्लीज जरा हळू बोला. त्यांची कंडिशन खूप खराब आहे. मी तुम्हाला प्रॉमिस देते की जेव्हा तो राकेश शुद्धीवर येईल ना, तेव्हा मात्र तुम्हाला मी नक्की बोलवणार. तुम्हाला तुमचा जो काही बदला आहे, त्याच्याबद्दलचं जे काही सत्य आहे ते सगळ्यांना सांगायला मिळेल. पण तोपर्यंत नाही. आपल्याला यावेळी काहीही करता येणार नाही, कारण परिस्थिती खूप नाजूक आहे. माझ्या या अंजली ताईला काहीही होऊ शकतं. त्यामुळे प्लीज तिच्यासाठी मी म्हणते आहे की एक माणूस म्हणून विचार करा, एक बाई म्हणून, की जर एक बाई डिलिव्हरीसाठी आहे, तर आपण तिला त्रास देणं योग्य आहे का? एका माणुसकीच्या नात्याने, बाईच्या नात्याने विचार करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलते. तेव्हा मग तिथून ती निघून जाते आणि रिया काहीही बोलत नाही. रियाला ईश्वरीचं म्हणणं पटलेलं असतं. आता अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि तिला आधार देत म्हणतो की थँक्यू सो मच. ताई ही आता खूपच जास्त क्रिटिकल असते. नंतर बाबांना आई इंजेक्शन देत असते आणि गोळ्या देत असते. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नमूचा तरी अजून काही कॉल आलेला नाही आहे. मी मठात जाऊन आले. मग तो म्हणतो की काय मठात म्हणजे प्रार्थना ना? तेव्हा ती म्हणते की हो, मला काहीच कळत नाही आहे. म्हणूनच मी शांत मन नव्हतं म्हणून मठात गेले आणि अंजलीसाठी प्रार्थना केली. तेव्हा तो म्हणतो की हो, बरोबर आहेस. प्रार्थना केलीस ना ते अगदी चांगलं केलंस. परंतु हे प्रार्थना ते त्या नराधमासाठी नव्हे, तर आपल्या अंजलीताईसाठी एवढंच मला म्हणायचं होतं. कारण की त्याच्यासारख्या माणसासाठी प्रार्थना ही काहीच कामाशी नसू शकते, कारण तो राक्षस आहे. पण अंजलीताई बिचारी खरंच खूप चांगली आहे आणि तिच्या वाट्याला हे सगळं भोग येत आहेत, याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग ते म्हणायला लागतात की मला एकच म्हणायचं आहे, ते म्हणजे आपली ईश्वरी. खरंच आपली ईश्वरी देवाच्या कृपेने त्या माणसाच्या तावडीतून सुटली. खरं तर हे सगळं अर्णवमुळे झालं होतं, पण आपली ईश्वरी सुटली याचा खरंच खूप आनंद वाटतो मला आणि काळजीही मिटली. नंतर काहीही होऊ दे, परंतु ईश्वरीच्या बाबतीत चुकीनं नाही घडलं यासाठी देवाचे खरंच जेवढे मानावे तेवढे आभार कमी आहेत. तेवढ्यातच आता तो येतो शुभंकर आणि म्हणतो की काकू, काही आहे का सिरियस, म्हणजे मला काही सांगायचं असेल तर? तेव्हा मग तो म्हणतो, म्हणजेच सुप्रियाचे मिस्टर संजय म्हणतात की हो, नक्कीच आहे, पण तुला ते नक्की सांगेल. तू तर घरातलंच आहेस आणि नक्की तरी काहीतरी सांगेल. तेव्हा मग आता शुभंकर म्हणतो की काकू, मला आणायला जायचं आहे का नमूला? तर मी जातो, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा मग ती म्हणते की अरे काही नाही, नमू येईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर गरज असेल तर नक्की तुला सांगेन मी. तेव्हा आता लगेचच संजय म्हणतो की मला तरी ना आता काळजी वाटते येशूची. हे सगळं तिथे काय घडणार आहे काय माहिती. तेव्हा मग आता
त्या राकेशचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करायचा होता. परंतु नेमकं बघ ना काय होऊन बसलं ते. जाऊ दे, किती काही झालं तरीही आपल्याला आता हे सगळं सावरणं थोडं कठीण आहे. वेळच असेल जे सगळं सावरून नेईल. मग सुप्रिया म्हणते की हो, इशू आणि अर्णव दोघंजणही खूप मोठ्या संकटाशी लढाई देत आहेत. देव त्यांना मोठी शक्ती द्यायला हवी असंच इतकं मला वाटतं. आणि आपली आकाश आणि नमू हे दोघंजणही अति व्यवस्थित असावेत, बस इतकंच. कारण हे सगळं जे काही घडतंय ना, त्यांच्या नात्याला आणखी थोडं लांब नेतंय असं वाटतंय मला. आता दोघंही जरा काळजीमध्ये असतात. नंतर नमू ही इशूला घेऊन तिथे हॉस्पिटलच्या रूममध्ये म्हणजे ICUमध्ये येते आणि म्हणते की हा बघ राकेश, आता या माणसाकडे बघून आपल्याला वाटतंय का की हा आपल्याशी काहीतरी खोटं बोलतोय किंवा लपवतोय. तेव्हा मग आता ते सगळं ती बघायला लागते आणि म्हणते की ताई, मला तरी असं वाटतंय गं की याच्यासारखा नीच माणूस हा इतकी मोठी हरकत करू शकत नाही, स्वतःचा अपघात घडवून आणू शकत नाही. याचा अपघात झाला आहे हा खरा वाटतोय बघ ना, तो स्वतः कोमामध्ये गेलेला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, तसंच आहे. आपल्याला काहीच करण्याची गरज पडत नाही कधी कधी, कारण देवच सगळ्याचं उत्तर देत असतो, तो हाच प्रकार आहे. अंजली ताईला त्रास दिलाय, आपल्या सगळ्यांना त्रास दिलाय, त्याबद्दल देवानेच या माणसाला शिक्षा केलेली आहे. तेव्हा मग नम्रता म्हणते की हो ना, पण याच्यामुळे किती बाकीच्यांना त्रास होतोय ते बघ. तेव्हा अंजलीला ईश्वरी म्हणते की थांब, आता ह्याची ही जी काही अवस्था आहे ती खरी आहे की खोटी आहे हे सगळं आपल्याला बघायला हवं. इथे त्याच्या फाईल्स ठेवलेल्या असतात. ईश्वरी त्याची एक फाईल घेते आणि म्हणते की बघू नमुताई नक्की काय आहे. तेव्हा ती सगळे त्याचे रिपोर्ट्स वाचायला लागते आणि सगळे रिपोर्ट्स ती वाचल्यानंतर म्हणते की नाही ताई, आपल्याला जे वाटतंय ना ते बरोबर नाही आहे. याचे सगळेच रिपोर्ट्स सिरियस आहेत. नक्की काय करायचं? मग डॉक्टरांनीही म्हणून सांगितलं असेल की सगळं काही व्यवस्थित बघावं लागेल. याला कोमामध्ये गेलाय, पण नक्की काय आहे तेच कळत नाही आहे. तेव्हा ईश्वरी सगळे रिपोर्ट्स तिथेच ठेवून देते आणि नम्रता म्हणते की आपल्याला जे काही वाटलं होतं ते खोटं होतं. खरंच या राकेशचा अपघात झाला आहे. ईश्वरी म्हणते की पण हे जर असं झालं आहे तर मग नक्की पुढे काय करायचं ना तेच मला समजत नाही आहे. घरातले सगळेजणं त्यांच्या विरोधातले पुरावे शोधण्यासाठी तयार होते, पण अचानक हे सगळं घडलं कसं त्याचाच विचार येतोय मला. तर इथे शुभंकर हा काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच तो म्हणतो की काकू, मला जरा तुझ्या हातचा चहा मिळाला ना तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला माहिती आहे तुला चहाची यावेळेला गरज असेल, म्हणूनच हा घे, गरमागरम चहा आणला आहे तुझ्यासाठी. तेव्हा म्हणतो की वाव, खरंच खूप थँक्यू. आणि मग तो म्हणतो की चहा मला हवा तसा आणला आहेस ना तू? तेव्हा ती म्हणते की हो, मला तू सांगतोयस ना, तुला हवा असतो तसाच आणला अगदी चहा मी, बघ पिऊन. तेव्हा मग तो म्हणतो की हो, खरंच. मग तो चहा पिऊन घेतो आणि म्हणतो की काकू एक नंबर. आणि मग तो तिला म्हणतो की बस बस इथे बस. आणि मग ती म्हणते की अरे काय झालं काय? तेव्हा तो सांगतो की मला वाटलं ना की तूही इथे मुंबईला आल्यापासून तो कमी गोडाचा चहा असा बनवशील, पण अगदी मलाच हवा असा बनवलाच. यू आर सच अ स्वीट हार्ट, असं म्हणून तो तिचा हात पुढे करायला सांगतो आणि तिच्या हाताला गोड अशी पापी देऊन म्हणतो की खरंच थँक्यू, थँक्यू सो मच. तेव्हा मग ती म्हणते की अरे काय शुभंकर तू पण. तेव्हा तो म्हणतो की नाही, खरंच थँक्यू, इथे येऊन ना मला अगदी घरातली आठवणच येत नाही आहे. तेव्हा मग थँक्यू असं म्हणून तो पुन्हा पुन्हा तिचं कौतुक करत असतो. नंतर आता शुभंकर म्हणतो की मला सांग, नमूचं कसं काय झालं लग्नाचं? म्हणजे नम्रताचं मला काही माहीतच नव्हतं. हा फक्त बाबांकडून ऐकलं होतं की तिच्या लग्नाचं बोलणं सुरू आहे, सगाई झाली, पण नक्की काय झालं? तेव्हा ती सांगते की अरे, ती तर स्टोरी खूपच वेगळी आहे. अरे काय झालं माहिती आहे का, आकाश आणि नम्रता यांचं एकमेकांवर आधीपासूनच प्रेम होतं, पण ते आम्हाला कोणालाही ठाऊक नव्हतं. पण झालं काय, इशूची मामेसासू म्हणजेच आपल्या आकाशची आई, तिने काय केलं होतं तर त्याचं आकाशचं वेगळ्याच मुलीशी लग्न ठरवलं होतं आणि त्यांचा साखरपुडाही होता त्या दिवशी. परंतु आकाशला हे सगळं सहन झालं नाही. खरं तर त्याला आईसाठी ऐकायचं होतं, पण त्याचं प्रेम होतं ना, म्हणून त्याने आईचं म्हणणं झुगारून त्या साखरपुड्याच्याच दिवशी सगळ्यांसमोर ऐलान करून टाकलं की त्याचं आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्याच दिवशी त्या दोघांनी सगाई करून टाकली. तेव्हा तो म्हणतो की बापरे, इतकं सगळं आहे हे, आणि मला कळलंही नव्हतं, हे तर भारीच फिल्मी झालं. तेव्हा ती म्हणते की हो, असंच झालं, पण त्या दोघांचं प्रेम होतं, मग आम्ही कोणीही नकार दिला नाही. तसंही सगळेजण या लग्नासाठी तयार आहेत. आकाशही खरंच खूप चांगला मुलगा आहे, पण फक्त विरोध आहे तो आकाशच्या आईचा, कारण त्यांना हे लग्न मान्य नाही आहे. परंतु काय झालं की आकाश हा अडून बसलाय, त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाल्यासारखा झालाय. सगळं अगदी विचित्रच आहे बघ. पण आकाश आणि नमू हे दोघं एकमेकांवर प्रेम करतात हेच आम्ही बघितलं आणि मग पुढचा काही विचार केला नाही. तेव्हा तो म्हणतो की एकदम ग्रेट केलंत काकू तुम्ही, बाकी काही असू दे, अरे मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. तसंही त्या दोघांचं लग्न हे ठरवलेलंच होतं ना, मग जाऊ दे. आणि दो प्यार करने वालों को कोई जुदा नहीं कर सकता, म्हणूनच लक्षात ठेवा,
त्यांना जो काही तुम्ही सपोर्ट केलात ना तो अगदी बेस्ट केलात. त्यांचं लग्न झालंच पाहिजे मी म्हणतो, बाकी कोणाचं काही असू दे, असं म्हणून तो तिला समजावत असतो. आणि सगळं काही ठीक होईल बघ या चहातल्या गोडासारखं, असं तो तिला म्हणतो आणि सुप्रियाला खूप बरं वाटतं. त्याचबरोबर इथे आता नमू आणि ईश्वरी दोघीजणीही त्याच्याजवळ पुन्हा येऊन उभ्या राहतात. आणि नमूला ती म्हणते की ताई, एक गोष्ट लक्षात घे, ह्या माणसाला आता जरी भगवानने शिक्षा दिलेली असली ना तरीही त्या माणसाला जेव्हा केव्हा हा शुद्धीवर येणार ना तेव्हा मात्र त्याच्या पापाचा घडा हा भरलेला असेल. आता देवाने शिक्षा दिली म्हणून गप्प आहोत, परंतु जेव्हा हा बरा होईल आणि बाहेर येईल तेव्हा मात्र याला सोडायचं नाही. याच्या पापाची शिक्षा ही त्याला द्यायचीच आहे, कारण याने बऱ्याच लोकांना त्रास दिला आहे आणि हा त्रास असा तसा शांत करून घ्यायचा नाही. ह्याला शिक्षा द्यायची म्हणजे द्यायचीच, असं ईश्वरीने आता मनापासून ठरवलेलंच असतं. आणि तेवढ्यातच आता तो त्याच्याकडे तिचं बारीक लक्ष असतं की तो जरा तरी हालचाल करतोय का, किंवा त्याची ही सगळी काही ढोंग आहेत का, परंतु तसं काही नसतं. आता इशू म्हणते की चल आपण बाहेर जाऊया, नाहीतर डॉक्टर आले तर प्रॉब्लेम होऊन बसेल. तर आता पुढच्या भागामध्ये अंजलीची सुखरूप डिलिव्हरी झालेली आहे आणि तिला मुलगी झालेली असते. तेव्हा अर्णव ईश्वरी बाळाला बघायला जात असतानाच अंजली म्हणते, एक मिनिट, माझ्या बाळावर ईश्वरी आणि अर्णव तुमच्या दोघांचीही सावली पडायला नको आहे मला. माझ्या बाळाला तुम्ही अजिबात घ्यायचं नाही. हे ऐकून त्याला खूपच बिचाराला वाईट वाटतं. आतापर्यंत जिच्यासाठी तो इतकं करत आलेला असतो तिलाच घ्यायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की ताई, हात नाही लावायचा. मग ती म्हणते की नाही, अजिबात हात नाही लावायच्या माझ्या मुलीला तुम्ही, समजलं. असं म्हणून आता हे ऐकल्यावर ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही खूप या सगळ्याचं वाईट वाटलेलं असतं. पण ईश्वरीने याच्यावर तोडगा काढलेलाच असतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही डॉक्टरच्या वेशामध्ये त्या पिल्लूला छोटूशा भेटायला आलेले असतात आणि मग ते बाळाला चेक करत असतात. आता ईश्वरी ही पिल्लूला आपल्या हातामध्ये घेते आणि बाजूला घेऊन येते. अंजलीची झोप लागलेली असते. तेव्हा अर्णव बाळाला हातात घेऊन म्हणतो की खरंच ईश्वरी, मला आयुष्यभर ओंजळीत मावेल इतकं सुख दिलंयस तू, असं म्हणून आता ते दोघंही बाळाकडे बघायला लागतात आणि पिल्लू देखील त्यांच्याकडे अगदी टकामका बघत असतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सगळं काही व्यवस्थित होईल. अब जाके कलेजे को ठंडक मिली, असं म्हणून ती आता त्याच्याकडे बघतच राहते आणि दोघंजणही त्या पिल्लूला अगदी बघतच राहतात आणि दोघांचं मन अगदी आनंदाने भरून गेलेलं असतं. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, राकेशच्या बाबतीत नेमकं काय होणार, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.